मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 हा फक्त एक रियालिटी शो नसून तो भावनांचा, डावपेचांचा, मित्र आणि वैऱ्यांचा आणि मानसिक ताकदीचा एक मोठा रणसंग्राम असणार आहे. यंदा मेकर्सनी मुद्दाम वेगळ्या क्षेत्रातून चेहरे निवडण्यावर भर दिला असल्याचं स्पष्ट दिसतंय, ज्यामुळे घरात फक्त भांडणं नाही तर स्ट्रॅटेजी, अनपेक्षित ट्विस्ट आणि सतत बदलणारे समीकरण पाहायला मिळणार आहे. अभिनेता, मॉडेल, सोशल मीडिया स्टार, गायक आणि डिजिटल क्रिएटर अशा सगळ्यांचा एकत्रित संगम झाल्यामुळे प्रत्येक आठवड्यात काहीतरी नवीन घडेल अशी चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे आणि प्रत्येक अपडेटवर लक्ष ठेवण्यासाठी तुम्ही पाहत आहात कुठे काय चाललंय, जिथे बिग बॉसच्या घरात काय घडतंय यावर असते सगळ्यात खास नजर. या सगळ्या चर्चांमध्ये सध्या सर्वात जास्त गाजतंय सोनाली राऊत यांचं नाव. बिग बॉस हिंदी सीझन 8 मधून ओळख मिळवलेली सोनाली तिच्या बोल्ड, बिनधास्त आणि स्पष्ट मतं मांडणाऱ्या स्वभावामुळे कायम चर्चेत राहिली आहे. कॅमेऱ्यासमोर आत्मविश्वास, वादांना घाबरून न जाण्याची वृत्ती आणि आपली बाजू ठामपणे मांडण्याची शैली हे सगळे गुण तिला बिग बॉसच्या घरात एक मजबूत स्पर्धक बनवू शकतात. त्यानंतर चर्चेत आहे राकेश बापट. बिग बॉस OTT सीझन 1 मध्ये दिसलेला राकेश, त्याचा शांत स्वभाव, सातत्यपूर्ण गेम आणि अभिनय क्षेत्रातील अनुभव यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून बसू शकतो. मराठी मालिकांमधील लीड रोलमुळे त्याची लोकप्रियता वाढली असून तो घरात किती संयमाने आणि स्मार्टपणे खेळतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. या यादीत पुढे येतं नाव निहारिका साळुंखे यांचं. स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकांपासून ते साऊथ इंडस्ट्रीतील प्रोजेक्ट्स पर्यंत काम केलेली निहारिका तिच्या अभिनय अनुभवामुळे आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे बिग बॉसच्या घरामध्ये वेगळी छाप सोडू शकते. त्यानंतर 9वं नाव आहे रोहित राऊत याचं. एक गुणी गायक ज्याने अलीकडेच MX प्लेअरवरील आय पॉप स्टार हा सिंगिंग रियालिटी शो जिंकून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. गेल्या वर्षी चर्चेत असलेलं हे नाव यंदा अधिक मजबूत शक्यतेसह समोर येत असून त्याचा फॅन बेस त्याला मोठा सपोर्ट देऊ शकतो. आणि ह्या टप्प्यातील शेवटचं पण तितकंच महत्त्वाचं नाव आहे सिद्धांत जोशी उर्फ श्रीमान लिजेंड. गेमर, युट्यूबर आणि अफाट फॅन फॉलोईंग असलेला हा चेहरा घरात एंटर झाला तर कॉमेडी, स्ट्रॅटेजी आणि डिजिटल पब्लिक सपोर्ट यांचा जबरदस्त तडका पाहायला मिळू शकतो. तर ह्या 5 पैकी तुम्हाला कोण बिग बॉस मराठीच्या घरात सर्वात जास्त धमाल करताना पाहायला आवडेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की द्या आणि अशाच माहितीपूर्ण कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा.